वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा द्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै बैठसी बा मजला सुभद्रा। श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत गौरबा काका महाराज की जय। श्री ब्रह्मचैतन्य गोंधळी महाराज की जय। श्रीराम जय राम जय जय राम। 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 स्वर्गीय पुष्पाताई अण्णासाहेब जाधव यांच्या मृत्यू प्रवासासाठी आज येथे गरुड पुराण ही कथा सुरू आहे। तुम्हा सर्वांच्या हृदयात बसणाऱ्या श्रीरामाला साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करूया। आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं की पुत्र किती महत्वाचा आहे आणि जो गरुड पुराण ऐकतो त्यांना काय फळे मिळतात आणि पित्याच्या कृपाने पित्रांना कशी सद्गती प्राप्त होते आणि पितृ ज्यावेळेस मनुष्य ज्यावेळेस देह विसर्जन करतो आणि जाताना कशा प्रकारे आशीर्वाद देतो त्या आशीर्वादामुळे होणारी गती धर्मराजाच्या भुवनात दाखल झाल्यावर त्याचे स्वागत कसे करतात हे आपण आता पुढील अध्यायामध्ये बघणार आहोत। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। आता जे पुण्यात्मा आहे जे आपल्याला जाताना आशीर्वाद देऊन जातात, आपल्यासाठी तटस्थ उभे राहतात, तिथे धर्मराजाच्या राजधानी कशी आहे आता इथे वर्णन केलेले आहे की धर्मराजाची राजधानी किती कशी आहे। गरुडाने पुढे विचारले की देवा आता मला सांगा की यमलोक किती मोठा आहे, तो कसा आहे, तो कुणी निर्माण केला, यम दरबार कसा आहे आणि यम राजा तिथे कसा असतो आणि धर्मराजासह कोण कोण तिथे असतात
ती कृपा करून मला सांगा. तेव्हा भगवंत गरुडाच्या डोक्यावरून हात फिरून त्याचं कौतुक करतात आहे. श्रीराम जय राम जय जय राम. त्या दरबारात धार्मिक लोक ज्या मार्गावरून जातात, हे चतुर्भुज भगवंता मला ते सांगा, ते मार्ग कोणते कोणते ते सांगा. तेव्हा भगवंत सांगता, गरुडा ते वर्णन सुद्धा ऐका. तू बघितलं की पापी लोक कशी पापी यातना भोगतात, यममार्ग किती कठोर आहे. तेव्हा आता तू धर्मराजाचे नगर फार दुर्गम आहे हा. त्या जागी नारद वगैरे मुनीही प्रवेश करू शकत नाही. इतकी धर्मराजाची नगरी कठीण आहे. तिथे मुनीही प्रवेश करू शकत नाही. साधे नारद मुनी सुद्धा तिथे प्रवेश करू शकत नाही. अत्यंत दिव्य तेजस्वी असून ही नगरी मोठे पुण्यपत्री असले ना तरच तिथे जाता येते. एखाद्या पुण्यात्म्याचे जर त्याने जीवनभरामध्ये भरपूर मोठी शिदोरी पुण्याची बांधून आणली असेल तरच त्याला धर्मराजाच्या दरबारात प्रवेश मिळतो. दक्षिण व निवृत्ती या दिशांच्या मधोमध वैवस्त नावाचे नगर आहे. दक्षिण आणि निवृत्तीच्या मध्ये वज्राचे बनलेले असून हे देवांसाठी अथवा राक्षसांसाठी अभेद्य आहे. देव सुद्धा तिथे जाऊ शकत नाही आणि राक्षसही जाऊ शकत नाही. ते चौरासाकार असून त्याला चहूबाजूनी 4 दरवाजे आहेत. 4 दिशांना भव्य उंच अशी तटबंदी आहे. त्या राजधानीचा आकार 1000 औरस चौरस योजना एवढा आहे. याच नगरात 25 योजने लांबीचे तेवढ्यात रुंदीचे 10 योजने उंचीचे चित्रगुप्ताचं निवासस्थान आहे. तिथं 10 योजन उंचावर चित्रगुप्ताचं स्थान आहे. ते फार सुंदर असून अत्यंत तेजस्वी आहे. चौफेर लोखंडाची तटबंदी आहे. येण्या जाण्यासाठी 100 हम रस्ते असून ठिकठिकाणी ध्वजा आहेत. तिथे विमानाचे पुष्कळसे तांडे आहेत. गायन वादन यांचा आवाज नेहमी गुंजत असतो. कुशल चित्रकारांची चित्रे असलेल्या त्या निवासस्थानाचे निर्माण देवशिल्पी विश्वकर्म्याने केलेले आहे. विश्वकर्मा ही देवता जास्त महत्त्वाची आहे. म्हणून वास्तूमध्ये घरधन्याने विश्वकर्माला वास्तुशिल्पकाराला रोज नैवेद्य दाखवला पाहिजे. दाखवता वास्तूला नैवेद्य रोज दाखवला पाहिजे. जसं देवाला दाखवता तसं वास्तूला नैवेद्य दाखवला गेलेलं पाहिजे. बाग बगीचांनी ते शोभून दिसते असं ते चित्रगुप्ताचं स्थान आहे. त्यामुळे नानाविध पक्ष्यांचा किलबिलाट सतत चालू असतो. गंधर्व आणि अप्सरांची गर्दी तिथे जास्त असते. त्या भुवनात अद्भुत अशा आसनावर चित्रगुप्त बसलेले असतात बरं का. माणसाच्या कर्माचा आयुष्याचा हिशोब ते ठेवता, अगदी बारकाईने ठेवता. तिथे त्यांच्या नजरेतून कोणतीही कृत्य सुटत नाही. मग ते सत्कृत्य असो की दुष्कृत्य असो. चित्रगुप्तांच्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रत्येक कर्माचं फळ माणसाला भोगावं लागतं. व भवनाच्या पूर्वीकडे ज्वराचा महाल आहे. दक्षिण दिशेला वेदना म्हणजे शूळ, चर्मरोग व विस्फोटक उष्णतेमुळे उद्भवणारी गळवे हे राहत असून पश्चिमेकडे काळाचा पाश आहे. अपचन आणि अरुची, मुखाची चव जाणे यांचा वास असतो. उत्तर दिशेकडे क्षयरोग असतो, यांची वस्ती तिथे. ईशान्येकडे मस्तक शूळ असून निवृत्तीला हगवन आहे. म्हणजे तिथे त्या साईड त्याचा जो महल आहे त्याच्या 4 बाजूला काय काय हे त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. वायव्येकडे थंडीने आणि उष्णतेने उद्भवणारे रोग आहेत. त्यांच्याशिवाय आणखी सुद्धा कितीतरी व्याधीचे तिथे व्यास आहे. चित्रगुप्त प्रत्येक जीवांचे क्षणोक्षणी होणारे शुभ अशुभ कर्म लिहून ठेवतो. त्याच्या घराच्याच पुढे 20 योजने गेल्यावर यम धर्माचा महाल आहे. तो तेजोमय असून रमणीय रत्ने जडविलेला आणि विजेप्रमाणे लखलख असा चमकत असतो. यमात धर्माचा महाल. त्या यमाच्या घराची लांबी 200 योजने इतकी असून उंची 50 योजने आहे.
त्या घरात वैडूर्णमणी जडविलेल्या हजारो खांबासून सोन्याने मडवलेली अनेक दालने आहेत. शरदामधल्या ढगाप्रमाणे ते निर्मळ असं त्याचं वास्तू आहे. सुवर्ण कळसाप्रमाणे त्याची शोभा वाढलेली आहे. चित्रविचित्र प्रकारचे स्फटिकांची जिने हिऱ्यांच्या भरशा आहेत त्याच्या घराला. जमीन पण हिऱ्यांची आहे. खिडक्यांवर मोत्यांच्या जाळ्या लावलेल्या असून ध्वजपताका जडविल्या आहेत. दारे, खिडक्या, भिंती यावर सोन्यांची तोरणे असून त्यातील घंटांचा किणकिणाट व नगाऱ्याचा नाद चालूच असतो. तिथे आणखी अनेक नवल वाटेल अशी रचना शेकडो सोन्याची फडताळे व कोनाडे आहेत. बाहेर बागेत अनेक प्रकारची झाडे वेली आहेत. बिनकाट्याची शोभेची झुडपे पण आहेत. अशा आणखी सुद्धा कितीतरी शोभिवंत वस्तूंनी भरलेल्या धर्मराजाचा महाल निर्मिती कोणी केला तर विश्वकर्माने केला. स्वतःच्या आत्मयोगाच्या बळावर केलेला आहे. म्हणून घरधण्याने विश्वकर्माला त्या वास्तुदेवतेला सदैव दररोज नैवेद्य दाखवला पाहिजे. त्या महालात 100 योजने लांबी रुंदी असलेला सदैव प्रकाशमान असा तेजस्वी व इच्छेप्रमाणे कमी जास्त बदल करता येतील असा धर्मराजाचा दिव्य दरबार आहे. तिथले वातावरण नेहमी समशीतोष्ण असते व त्यामुळे मन अत्यंत प्रसन्न असते. तिथे दुःख नाही, म्हातारपण सुद्धा नाही, तहान भूक याची पीडा सुद्धा तिथे होत नाही. नावडणारी वस्तू अशी तिथे कोणतीच गोष्टी नाही. इथं ते पुण्यात्म्यांना आणलं जातं. तिथं भूक नाही, ताण नाही, पीडा नाही, दुःख नाही, फक्त सुखच आहे तिथे. देवांना आणि मानवांना जे जे हवे असते ते सर्व इथं आहे. षडरसयुक्त खाण्यापिण्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात, परंतु तिथे भूकच लागत. अत्यंत असे थंडगार गरम पाणी मिळण्याची सोय, मंगलकारक संवाद चाललेला, इच्छिलेले देणारा कल्पवृक्ष पण आहे तिथं. इच्छा देऊन काही मागा असा कल्पवृक्ष आहे तिथे. अरे गरुडा, अरे त्या जागी कसलाच उपद्रव होत नाही. तो दरबार रमणीय आहे. शिवाय तिथे इच्छेनुसार कुठेही फिरू शकता. तो बनविण्याआधी विश्वकर्माने दीर्घकाळ तपश्चर्या केली, तेव्हा तो महाल बांधू शकला. अशा त्या दरबारात जाऊ शकणाऱ्या, कठोर तप करणारे, व्रतधारक, सत्यवचनी, शांत वृत्तीचे संन्यासी, सिद्धयोगी, पवित्र आचरणाचे शुद्ध बनलेले लोक असतात. त्यांचे देह तेजमय असतात, भूषणांनी शोभतात, त्यांची वस्त्रे निर्मळ असतात. याचे कारण एवढेच की ते त्यांच्या पुण्यकर्माचे फळ असते, म्हणून त्यांना तिथे आणलं जातं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. माणूस जसं घर बांधण्यासाठी कष्ट करतो आयुष्यभर आणि नंतर घर बांधतो, ती वास्तू बांधतो, त्याप्रमाणेच विश्वकर्म्याने सुद्धा तपश्चर्या केली. त्यावेळेस तो यमधर्माचं घर बांधू शकला, तिथला महाल बांधू शकला, तपश्चर्या केली. आणि या वास्तूमध्ये राहण्याचे अधिकार फक्त पुण्यकर्म करणाऱ्या माणसालाच असते. त्या दरबारात रत्नजडित अशा 10 योजने एवढ्या विशाल अद्वितीय शुभ आसनावर कोण बसतात तर धर्मराज यम बसतात. उंच आसनावर बसतात. तो सज्जनांमध्ये श्रेष्ठ असून त्याच्या मस्तकावर छत्र असतं, कानात कुंडले शोभत असतात आणि डोक्यावर मुकुट असतो. त्यांची कांती निळ्या ढगाप्रमाणे आणि असते आणि खूपशी आभूषणे त्यांनी धारण केलेली असतात. हाती चामडे घेतलेल्या अप्सरा त्याला वारा घालत असतात. गांधर्वाचे व अप्सराचे घोळके सुस्वर आवाजात गायन वादन नृत्य करून त्यांची सेवा करत असतात त्या यमधर्माची. हातात पास घेतलेला मृत्यूदेव, महाबलिष्ठ, काळपुरुष, चित्रगुप्त, चमत्कारिक असा कृतांत हे आज्ञापालनाचे वाट पाहत तत्पर झालेले असतात. काळ सुद्धा तिथं उभा असतो, काळपुरुष उभा असतो, चित्रगुप्त असतो, मृत्यूदेव तिथं उभा असतो, महाबलिष्ठ काळ सुद्धा असतो आणि फक्त ते यमधर्माची आज्ञेची वाट पाहत
असतात. हातात त्यांच्या दंडुके असतात. आज्ञा मिळाली का लगेच त्यांनी निघायचं. यमासारख्याच ताकदीचे ते तितकेच बलाढ्य असे त्यांचे सेवक आहे. अरे गरुडा, अग्निवास्त्रा, सोमप, उष्मप, स्वाधवता, बहिष्वत आणि साकारी निराकारी असे पितर आर्यम आदी करून इतर देहधारी पितर मुनिजनांसह तिथे यमधर्माच्या सेवेत तत्पर असतात. जे पुण्यात्मा असतात ते यमधर्माच्या तिथे सेवेला असतात. त्या मुनीमध्ये अत्री, वशिष्ठ, पुलुह, दक्ष, क्रतू, अंगिरा, जगद्गमी, भृगु, पुलस्ती, अगस्ती आणि नारद हे सगळे तिथे असतात. असे मुनी व शिवाय इतर सुद्धा श्रेष्ठ पितर ज्यांनी आयुष्यभर चांगली कर्म केलेली आहे असे श्रेष्ठ पितर तिथं त्या राजाच्या दरबारी असे सभासद म्हणून बसलेले असतात. त्या सर्वांच्या नावाची व कार्याची मोजदाद होऊ शकणार नाही. तर ते धर्म आणि अधर्म यांची परिभाषा निश्चित करून योग्य निर्णय देतात. अशा प्रकारे यमधर्माची सेवा परमेश्वरी आदेशाने करतात. परमेश्वरी आदेशाने करतात म्हणजे देवीच्या आदिशक्तीच्या आदेशाने ते त्यांची सर्वजण सेवा करतात. त्या दरबारात सूर्यवंशातील, चंद्रवंशातील आणि इतर धर्माची रहस्य जाणणारे अनेक राजे धर्माला सल्ला देण्याची सेवा करीत असतात. अशा त्या राजापैकी मनु, दिलीप, मादंता, सगर, भगीरथ, अमरीश, अनरण्य, मुचिकुंद, पृथु, निमि, ययाती, नहुष, पुरु, दुष्यंत, शिबी, नळ, भरत, शंतनू, पांडू, सहस्रार्जुन आणि इतर कितीतरी असे राजे आहेत. ते पुण्यवान, ख्यातकीर्त, पुष्कळशे अश्वमेध यज्ञ केलेले राजे यमराजाला सल्ला देतात. तिथे त्या धर्मसभेत केवळ धर्म हाच प्रमाण असतो. तिथे पक्षपात चालत नाही, खोटे नाटे चालत नाही. माणसाने किती खोटं बोललं तर तिथे खोटं चालत नाही. तिथले सर्वच सभासद धार्मिक वृत्तीचे आणि शास्त्रांची मर्मे जाणत असतात. तिथे हर घडी वैवस्वत यमाची त्यांच्यासह सल्ला मसलत चाललेली असते. अरे गरुडा, असा हा यमराजाचा दरबार असून जे महापापी यमनगरात दक्षिण दिशेकडून दाखल होतात ते हा दरबार पाहू शकत नाही. धर्मराजाच्या नगरीत चार मार्गाने प्रवेश मिळतो. त्यापैकी पापी लोक ज्या मार्गावरून आणले जातात म्हणजे दक्षिणेकडून, त्या मार्गाचे वर्णन त्या यापूर्वी सांगून झाले. आता पूर्वेसहित 3 मार्गावरून प्रवेश करणारे सदाचारी पुण्यवान कोण असतात ते सांगतो. दक्षिणेला पापीच जातात, पण पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला कोण कोण जातात ते मी तुला सांगतो म्हणे. आता त्या मार्गापैकी एक जो पूर्वेकडचा मार्ग आहे ना, तो सर्व प्रकारच्या सुखसोयींनी भरलेला आहे. दोन्ही बाजूनी पारिजातकाची सावली आहे. जो पुण्यात्मा आयुष्यभर पुण्य करतो त्याला त्या पारिजातकाच्या सावलीने नेलं जातं. तो रत्नखचित असा त्याला तिथं आसनावर बसवलं जातं. त्या मार्गावरून विमानांची ये-जा चाललेली असते. हंसांचे थवे बागडत असतात. विविध वृक्षांची शोभिवंत अशी उद्याने असून अमृतमधून पाण्याची सोय असते. त्या मार्गावरून जाणाऱ्यांमध्ये पुण्यवान लोकच असतात, ब्रह्मर्षी असतात, निर्मळ चारित्र्यवान स्त्रिया असतात, अप्सरा, गंधर्वगण, विद्याधर व मोठमोठे नागराज आहेत. इतरही देवी देवतांचे भक्त, शंकराचे अनन्य भक्त, उन्हाळ्यात पानपोया उघडणारे व माघाच्या महिन्यात शेकोटेसाठी इंधन दान करणारे विशेष करून या रस्त्याने आणले जातात. माघ महिन्यामध्ये शेकोटीसाठी जे लाकडं देतात, लोकांना इंधन देतात शेकोटी करायला, जे उन्हाळ्यामध्ये पानपोया मांडतात, पाणी पुरवतात, त्या लोकांना खास करून इकडून नेलं जातं म्हणे. वर्षा ऋतूमध्ये संन्यासी व साधू संतांना निवाऱ्याची सोय करणारे जे पुण्यात्मा आहेत त्यांना इथून आणलं जातं. दुःखितांचे व गांजलेल्यांचे मधुर शब्दाने सांत्वन करून आधार देणारे, एखाद्याला जर दुःख झालं असेल तर त्याचं सांत्वन करायचं, अशी सांत्वन करणाऱ्या लोकांना इथून आणलं जातं. सत्याच्या मार्गावरून चालणारे, राग लोभ यांना बळी न पडणारे
आई वडिलांची सेवा करणारे, सदैव गुरु सेवेत लीन असणारे, जमिनीचे, घराचे, गाईचे, विद्येचे दान करणारे, पुराणांचे कथेकरी, पुराणांचे श्रोते व पुराणांचे पारायण करणारे येथून आणले जातात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणून उन्हाळ्यामध्ये पानपोया नाही काहीतरी दारात एखादा टीप भरून पाण्याचा ठेवला तरी पानपोई उघडल्यासारखंच आहे. जमिनीचे, घराचे, गाईचे, विद्येचे दान करणारे लोक इथून याच मार्गावरून आणले जातात. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे उत्तरेकडचा. पूर्वेकडून मार्ग आणणाऱ्या लोकांना कसा पारिजातक सावली देतो, आणि आता उत्तरेकडे जाणारा मार्ग आहे. शेकडो मोठमोठे रथ, पालख्या आणि मेणे यांची वाहतूक चाललेली असते. त्या पालखीत बसून येतात त्या पुण्यात्माला. दोन्ही बाजूंना हरिचंदनाचे वृक्ष असतात. इकडे पारिजातकाचे, तिकडे चंदनाचे वृक्ष आहे. ठिकठिकाणी मधुर जलाने भरलेली सरोवरे तिथे असतात. हंस असतात, सारस, चक्रवात पक्षी एकमेकांशी खेळत असतात. या मार्गावरून जाणाऱ्यांचे कोण असतं तर वेदांचे उपासक, जे रात्रंदिवस पूजा धर्म करतात, जे रात्रंदिवस पूजा अर्चा करतात, त्या लोकांना इथून आणलं जातं. अतिथींचे पूजक, दुर्गेचे, देवीचे उपासक जे असतात, सूर्यांचे भक्त, पर्वकाळी तीर्थस्नान करणारे, कथा कीर्तन करणारे, धर्मरक्षण करताना युद्धात वीरगती मिळालेले, शिवाय प्रयोपेशन करून मरण पावलेले अशाच लोकांना इथून आणलं जातं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या उत्तरेकडच्या मार्गाने चंदनाची वृक्ष आहे. तिथून कुणाला आणलं जातं तर जे भक्त आहेत, जे अतिथी आले की त्यांची आदर सत्कार करतात, देवीचे भक्त, सूर्याचे भक्त, जे पर्वकाळी तीर्थस्नान करतात, यांना इथून आणलं जातं. धर्मरक्षण करताना युद्धात ज्यांना वीरगती मिळते ना, त्या लोकांना सुद्धा इथून आणलं जातं. वाराणसी क्षेत्रात ज्यांना मरण आलंय त्यांना सुद्धा इथून आणलं जातं. गायीचे रक्षण करताना एखाद्याचा जर प्राण गेला, तीर्थक्षेत्रामध्ये जर एखादा मरण पावला, तर त्यांना सुद्धा उत्तरेकडे आणलं जातं. तसेच ब्राह्मणांना वाचवण्यासाठी, धन्यासाठी, मालकासाठी एखाद्याचा जीव गेला, दुसऱ्यांचा परोपकार करण्यामध्ये जर एखाद्याचा जीव गेला, तर त्याला ह्याच वाटेने आणलं जातं गरुडा. तीर्थक्षेत्राचे रक्षण करीत असताना मेलेले आणि देवालयाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात गेलेले, योग मार्गाने शरीराचा त्याग करणारे यांना इथून आणलं जातं, कारण यांना चंदनाचा वृक्ष जास्त महत्त्वाचा आहे. सत्पात्र पूजक तसेच मोठमोठी दान देणारे असे सगळे यमाच्या मार्गात दरबारात उत्तरेकडच्या दारातून प्रवेश करतात. तिसरा पश्चिमेकडचा जो मार्ग आहे त्याच्यावर दुतर्फा रत्नखचित निवासने आहेत. अमृत मधुर पाण्याने भरलेली तळी आणि विहिरी जागोजागी आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय